पती पत्नी आहेत, चांगला चाललाय संसार, काही वाईट नाही, पैशाची कमतरता नाही, अडचण नाही, काही नाही, काही नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, का मूल व्हावंसं वाटतं तुम्हाला? का? काय कारण आहे? नाही, काय कारण आहे? काय काय तुमची राजगादी आहे का? किती नाही आले तर पुढची चालायची नाही? झोपडीतल्या माणसाला सुद्धा वाटतं की एक मूल व्हावं. का? का? त्याची निगा ठेवण्याची सुद्धा त्याची ऐपत नसते, तरी वाटतं मूल व्हावं. याचा अर्थ देवाला भक्तपणाची प्रतीती भोगण्याकरता तोच भक्तरूपाने प्रकट होतो. मुलगा का प्रिय वाटते, मुलगी का प्रिय वाटते? कारण ते परिच्छिन्नपणाने असणारं अपरिच्छिन्न रूप आहे. शब्द कळले का? परिच्छिन्नपणाने असणारं अपरिच्छिन्न रूप आहे. मराठी नीट समजून या. दिसायला जरी परिच्छिन्न असलं तरी परिच्छिन्न रूपाने अपरिच्छिन्न रूप प्रगट झालंय, ते आपलंच रूप प्रगट झालेलं आहे, म्हणून बरं वाटतं मुलाचं. एका ठिकाणी मी गेलो, मला म्हणाले, बाबा महाराजांचं काय करावं? हा पंजोबाच्या त्याचा बापाचा, हा त्याच्या बापाचा, टाकून तर देता येत नाही, काय करावं? म्हटलं काही करू नकोस, एक ठेव, आणि त्यांच्या नावातच त्यांनी सांगितलंय काय करायचं ते. क्षमा करा मला, तुम्ही तोंडाने बोला, टाक. मी अतिशयोक्ती सांगत नाही, त्या माणसाने तेच केलं. सगळे ते टाक गोळा केले, पंढरपूरला नेले, पुंडलिकाजवळ सोडून दिले, आणि एक पांडुरंग ठेवला. ते म्हणले, एवढे टाक सगळे एकात आले, तुम्हाला कोणाला पटेल कोणाला पटणार नाही, पण असं आहे. एक लक्षात ठेवा, श्रद्धेने टाकून देणं बरं ना, देवच मानत नाही म्हणून फेकून देणं त्याच्यापेक्षा हे बरं ना. का? ते म्हटले, किती पूजा करायची आता, किती गंध लावायचा? नाही, पूर्वीच्या काळी म्हणले आमच्या बापदादांना वेळच होता, त्यांना दुसरं कामच काय होतं, मला सकाळी 7 वाजता जायचा असतो, कुठचे टाक ठेवू? माझं बोलणं कळलं का? म्हटलं एक ठेव, तुझ्या ज्याच्यावर श्रद्धा आहे ते त्याला बोलावं आणि त्या सगळ्या टाकांना नमस्कार कर. तसं इथे मी माझ्या गाठचं, देवाच्या दाटणी देऊळ झाली आटणी, इतके देव झाले. नाही, खरंच आहे ना, 33 कोटी देव या हॉलमध्ये सुद्धा मारणार नाहीत. या हॉलचे बैठकीचे आसन मला वाटतं 3-4 हजार असेल. आता 33 कोटी जरी देव आपल्या प्रवचनाला दगडूशेठने ठरवलं, काय दगडूशेठचं कार्य मोठे आहे, त्यांनी ठरवलं की समाप्तीच्या दिवशी आणि बाबा महाराजांच्या प्रवचनाला आपल्याला 33 कोटी देव बोलवायचे. तर एकतरी ग्राउंड आहे का पुण्यात की जिथे 33 कोटी देव बसतील? म्हणून इथे काय म्हणतायत, देवाच्या दाटणी देवळाची. अरे इतके देव झाले की देवळच शिल्लक राहिलं नाही. याचा अर्थ कळला का? निराळं देऊळ बांधायची गरज नाही, सगळ्या ठिकाणी बघितलं देवच आहे. नखोनी केशवरी ईश्वरी चैतन्य आहे. देश काला देवाहणी यायचे, त्याच्यामुळे देश काळ अहो देवाच्या अपूर्णत्वे जाण, देवासीच नाही देव पण का जे नामरूपाचे कोणी जेथे नाही. अगदी सगळ्या फॅशनेबल बायका मी बघितल्या. काही बाई मुलांना वळणच नाही, सगळ्या बघितल्या मी. काय पण तिचंच जेव्हा तिच्या अंगावर करतं, हळूच बाथरूममध्ये जाते, ते साफ करते, काय झालं नाही म्हणजे जरा थोडंसं, आता मुलंच आहे त्याला तरी कुठे कळतंय. बरोबर आहे, आत्ता कळलं होय तुला? त्याची घाण सुद्धा घाण का वाटत नाही? कारण ती आपली आहे, ते मूल आपलं आहे. त्याचं कमी जास्त आहे ते त्याचं नाही, आपलं आहे. ताप आला तर मूल रडत नाही, आई रडते. ताप उतरत नाही म्हणून शोक आई करते. हे नीट लक्षात घ्या. त्या मुलाला काही नाही, ते मजेत झोपतं. ते लहानपणी आमच्या कविता होती, तुम्हाला कोणाला असेल नाही, मनू आजारी, फार जुन्या काळची, मला वाटतं 70-80 वर्षाची कविता आहे. हां, मनू आजारी पडला, मग ते आई लाड करते, काय पिसते, काय खडीसाखर, काय अमकं, काय मनू आजारी. पुढचं विसरलो मी आता. काय मनू आजारी पडला, मग आईने काय लाड केले, अमकं केलं तमकं केलं.
हां, मग त्या मुलाला पण ती म्हणले, अरे राजा, असं तापात खाऊन उपयोग नाही रे, तू बरा व्हा, याच्यापेक्षा आणखीन चांगलं करून घालीन. माझं बोलणं कळलं का? कारण ती का त्याच्याकरता. आणि शेजारचं झालं की 4 दिवस ताप होता, एवढं काय अगदी तुम्हाला घाई होते हो, अगदी दमस्तिकत नाही, होईल ना खाली, येईल ना कवी. हां, लोकाला उपदेश करायला बरं असतं. तसं इथे मुलाबद्दल का, तसं इथे देवोची बघतू आनंद भोगण्याकरता. अगं आप आपण आवडे हे दिसे भेदा सांगडे, तेवी भक्तीचे नि सुरवाडे भजनविधी. भक्तीचे नि सुरवाडे, सुरवाड म्हणजे त्याचा आनंद, त्याचं कौतुक. भजनाच्या माध्यमातून ऐक्यतेचा आनंद भोगणं. भजन कशा करताय? ऐक्यतेचा आनंद भोगणं. जेवी आपुलेनी भरे कल्लोळ होई जे सागरे, अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, सर्व देव भरलाय. एक तुम्हाला नास्तिक एक कडव धरून ठेवतात, देव आहे ऐसी वदवावी वाणी, पण नाही ऐसा मनी अनुभवावा. आहे की नाही गंमत? नास्तिकांनी एक कडव झालं बघा. संत सुद्धा म्हणतात, नाही ऐसा मनी, असं कसं होईल? अहो त्याच्यातलं असं आहे असं वाटलं की भजन थांबेल, नाही असं वाटलं की भजन चालू होईल. देव आहे ऐसे वदवावी वाणी, तोंडाने कधी म्हणू नका देव नाही, पण मनामध्ये अनुभव करताना अजून 60 किलोमीटर राहिले बरं का पंढरी. आता 30 किलोमीटर राहिली बरं का पंढरी. हा अनुभव घेताना जो आनंद आहे भजनाचा, तो भजनाच्या आनंदाकरता चालत जायचं आहे, पण तो तसं गेल्याशिवाय भेटत नाही. माझं बोलणं कळलं का? संताचे संगती मनोमार्ग गती. माऊलीचा मार्ग, तुकाराम महाराजाचा मार्ग म्हणजे संताचे संगती मनोमार्ग गती. म्हणून या ठिकाणी एवं ज्ञान या असी ठाई, भेदाचा उगोच नाही, आपुलिया सुख प्रवाही भज तुझासे, चिन्मात्र नाही विकारोणी, आपुले विलासे करुणी, भज्य भजकता भजन घडतसे. चिन्मात्राचा विकास न होता विकास झालेला आहे. माझं बोलणं कळलं का? विकास न होता विकास झालेला आहे. पाणी जिकडे तिकडे आहे. कशाचा विकास? तिकडे पाणी इकडे बागे. संबंध प्रलय झाला. प्रलय झाल्यावर काय झालं? पंचमहाभूतं सगळी संपली. सगळी जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी. आता पाणीच पाणी म्हटल्यानंतर कोण म्हणायला तरी शिल्लक राहील का इथे पाणी आहे? असं कोणी सांगायला येईल का? अहो आमच्या घरात शिल्लक हो. अरे सरळ इथून तिथून प्रलय झालेला आहे, जिकडे तिकडे जलमय झालं आहे. आता इथे म्हणायला तरी कोण शिल्लक आहे? शिल्लक नाही, सगळं आटलं आहे. तसं देवाची आटणी झालेली आहे, सगळा प्रभूच नटलेला आहे. हा फक्त भेदा करता कौतुक चाललेलं आहे. येणे अनुभवे पायी ज्ञानियाच्या ठाई, ऐकतीची डोई भजन हलरे. अशा अवस्थेत असूनसुद्धा, ज्ञानाच्या ठिकाणी मीन देव एक आहे असूनसुद्धा भजन करण्याची लहर प्रगट होते. इथला एक तरी हात वर करा की येताना वरून छातीवर शिक्का मारून आला होता. शंकरराव, वामनराव, विष्णुपंत, एकाने तरी शिक्का मारलेला काय छातीवर? की छातीवर नाव बघितलं, हां विष्णुपंत बरं का, केशव बरं का? नाही. ओवी सांगतो, उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी. जन्माला आलेल्या मुलाला नाव नाही, ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. तसं देवाला हाक मारायची असेल तर त्याला काहीतरी नाव ठेवलं पाहिजे. म्हणून विटेवर उभा राहिला म्हणून विठ्ठल झाला, पांडुरंगाचा झाला पांडुरंग झाला, आणि पंढरीत राहायला आला म्हणून पंढरीनाथ झाला, आणि भक्ताला आई वाटला त्यापासून विठ्ठल माऊली झाला. कशी बदलत गेली नावं, कशी अवस्था बदलत गेली. म्हणून आहे ते कसं आहे, एकरूपताच आहे. पण शेवटी नाव घेतल्याशिवाय. आता कुठे गावाला निघालो आपण. गावाला म्हणजे कुठे? गावाला म्हणजे गावाला. बघा, घरातल्या माणसाची गावाला जाताना सांगू नका नाव त्यांना, फक्त म्हणा कुठे गावाला. अरे पण गावाला म्हणजे कुठे? काय नाव गाव आहे का नाही ते म्हणलं माहीत नाही. जिथे नामरूपाची खूण नाही तिथे देव तरी आला कुठून? नाही का? नावाकडून आपण म्हणतो विष्णू, गणपती, आणि मग भाग पडतात माणसं. हे वेदकालीन देव आहेत. पुराणामध्ये, वेदामध्ये
गणपतीचा उल्लेख आहे, विष्णूचा उल्लेख आहे, शंकराचा उल्लेख आहे, विठ्ठलाचा उल्लेख नाही. आता विठ्ठल जर कलियुगातलाच आहे तो मागच्या पुराणात कसा उल्लेख असणार त्याचा? काही साधं सरळ गणित आहे ना, नाही का? 1800 मध्ये वारकरी संप्रदायात जे कीर्तनकार होते त्याच्यामध्ये बाबा महाराजांचं नाव असण्याचं काही कारण आहे का? एक मला म्हणाला, तू जुनी यादी माझ्याकडे मिळाली 1800 सालची, त्यात तुमचं नाव नाही. म्हटलं असण्याचं कारण नाही, माझ्या आजोबांचा जन्म 1875 सालचा आहे, तर माझं कसूर असणार नाव? माझं बोलणं कळलं का? तसं पांडुरंग जर कलियुगातला आहे तर कृतज्ञतेत द्वापारामध्ये त्याचा उल्लेख असण्याचं गरजच काय? असण्याची गरजच काय नाही. म्हणून कलियुगातला एकमेव अवतार म्हणजे पांडुरंगाचा आहे, हे नीट लक्षात ठेवा. म्हणून कलियुगातले नेम सगळे पालटले, सगळ्यांना येण्याचा अधिकार दिला, दाटणी झाली. काय झाली म्हणतात? म्हणून अगा नामरूपावीन, म्हणून उघडे परब्रह्म पंढरी आले. शब्द काय वापरला? उघडे परब्रह्म कुठे आले? पंढरी आले. नाव घेतलेलं नाही. काय म्हणले? परब्रह्म, उघडा परब्रह्म पंढरीला आलं. अगा नामरूपावीण असो देव पुरोनी ठाव उरता. देव आला मग त्याला नाव पडलं, बरं का? हां, पंढरीत आला म्हणून पंढरीनाथ. कशी काहीतरी कारणाने नावं पडतात. पंढरीत आला म्हणून पंढरीनाथ, बरोबर आहे? हां. विठ्ठल का? विद म्हणजे ज्ञान, वीचा केला ठोबा, नाव त्याचे विठोबा. विद म्हणजे ज्ञान. कशावर उभा आहे? ज्ञान आकार जो आहे विठ्ठलाचा तो ज्ञानावर अधिष्ठित आहे, म्हणून विटेवर उभा आहे. विट हे ज्ञानाची बैठक आहे, म्हणून त्याचं नाव विठोबा झालं. आणि शेवटी पांडुरंग झालं. पांडुरंग कसं झालं? जेव्हा गोकुळाहून आले आणि प्रवास करताना सबंध धूळ उडालेली. तुम्हाला माहिती आहे ना, प्रवास करताना धूळ उडते अंगावर. सबंध काळे, सबंध चेहरा विरा पांढरा पट्ट पडलेला असतो. आले पंढरीत आणि सगळ्या भक्तांनी बघितलं, वा 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 वा, काय पांडूर रंग दिसतोयस रे, किती सुंदर दिसतोयस रे, पांडूर रंग. त्या दिवसापासून, पण मूळचं नाव काय? परब्रह्म. कृष्णाला सुद्धा वर्णन करताना परब्रह्म निष्काम तोहा गवळिया घरी, तोहा गवळिया घरी वाक्यावाळे अन्नू कृष्ण नवनीत चोरी, कृष्ण नवनीत चोरी. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, हरीची पाऊले धरा. काय म्हणतायत? हां, रांगत रांगत हरी येतो राजभुवनी, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी. कोण? परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी. आहे का कुठे नावाचा पत्ता? परब्रह्म निष्काम. मग काय असतं? अहो, आपल्याला तरी नाव कुठे आहे पहिल्यांदा? आता घरातून बाहेर पडताना प्रत्येकानं तुमच्या घरातल्या माहिती आहे. कुठे निघाले? कुठे निघाले? गणेश क्रीडा. काय आहे? बाबा महाराजांचं प्रवचन आहे, बरोबर. निघाला होय बाहेर. कुठे? असंच. अहो, पण कुठे म्हणजे कुठे? कुठेतरी आहे का ठिकाण? तसं नुसतं परब्रह्म म्हणून जमत नाही, निर्गुण निराकार म्हणून जमत नाही, त्याला काहीतरी नाव द्यावं लागतं. ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. तसं तो निर्गुण निराकार परमात्मा देवभक्त रूपाने जेव्हा प्रगट झाला तेव्हा भक्तांनी त्याला विठ्ठल म्हणून हाक मारली. म्हणून या ठिकाणी असो देव पुरोनी ठाव उरता, तरी भक्तपणासी अन्वय होता. नाना देवची पुरता देव नाही, का जे देवाच्या निबिडपणी न शिरे देवपणाची मिरवणी. म्हणून न समाये देव, म्हणून देव देवात त्याला देवपणाचीच. आता हे बघा, सर्वच जर तो आता बघा नीट लक्षात घ्या, समजून घ्या, बारकावा याच्यात. सर्व ठिकाणी जर देव भरलेला आहे तर आता देवाला जागा कुठे राहिली? थेरी लक्षात आली का? सर्व ठिकाणी जर देव भरलेला आहे तर देवाला जागा शिल्लक राहिली का? म्हणून दाटणी झाली म्हणतात. देवाला जागा नाही, कारण सर्व ठिकाणी जर तो आहे तर आता देवाला जागा निराळी कुठून आणणार? देवाला जागाच नाही. हां, जागाच नाही. सर्व ठिकाणी तोच आहे.
तसे या ठिकाणी का जे देवाच्या निविडपणी न शिरे देवपणाची मिरवणी, म्हणून न समाये देवपणी देवपणी दे ऐस्या स्वामी मृत्यू संबंधा लागी उठती श्रद्धा, ते देखो निनुसुदा कामा विजय. मग काय झालं, अशी जी स्थिती स्वामी व सेवक या संबंधाची इच्छा झाली असता, म्हणजे भक्तीचा सोहळा भोगावाची इच्छा झाली असता, देवच आपण स्वामी व सेवक बनतो. आता कुठे आला फिरून, कसा आला विषय, देवाला जेव्हा इच्छा होते आपला स्वतःच आनंद भोगायचा, तर तेव्हा तोच काय होतो, 2 रूपाने प्रगट होतो. म्हणून या ठिकाणी म्हणाले काय झालं, अशा स्थितीत ऐशी स्वामी वृत्त संबंधा लागी उठली श्रद्धा. उदाहरणार्थ, आपण काही सतत आरशासमोर उभे राहत नाही, पण दिवसातून एकदा तरी आरशात डोकावतो. डोकावला म्हणजे काय, तुम्ही भेटला का तुम्हाला? नाही. तिथे बघितल्यावरच आहे का? बघायच्या पूर्वी आहे, बघतानाही आहे, जेव्हा बघत नव्हता तेव्हाही आहे. पण बघणं हा जसा त्याच्यातला एक विलास आहे, तसं या ठिकाणी अशा स्थितीत भक्तीचा सोहळा भोगण्याची आस निर्माण झाली. म्हणून देव आपण पेची दोही भागी, वाटून अंगी सेवक बाणे, एरा नाम मी ठेवी, मग भजती ओज बरवी, त्या न भजती आ जावी योग्या तया आणि आम्हा. आता इथे 2 भाग राहिलेच नाहीत. म्हणून या ठिकाणी सुंदर ओवी आहे बघा. आता भेद काही नसोनी ससंवेद मुळची कोण, हे तव कधीचे जाण लोपता न पै. म्हणून आनंदास्य आनंदू स्वामी वृत्तू संबंधू लाव रिगिजे साधू भजन प्रकारू. आणि मग आपलाच आनंद भोगण्याकरता आपणच 2 रूपाने प्रगट होतो.